नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज मी आलो आहे गजानन महाराजांच्या पुण्यनगरी शेगावला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ जरा पण तुम्ही स्किप करू नका, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे. तुम्ही कुठे राहू शकतात शेगावमध्ये, कसे येऊ शकतात, परत कुठे खाऊ शकतात, सगळं तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे. तर तुम्ही स्किप अजिबात करू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब करत असाल तर बाजूचे जे बेल आयकॉन आहे, घंटी, ती नक्की वाजवा, कारण की नवीन जे व्हिडिओ येतील त्याचे पहिल्यांदाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा. तर मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर येताच जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर शेगावपर्यंत तुमच्या जवळच्या कुठल्याही सिटीमधनं तुम्हाला ट्रेन भेटेल. आणि तुम्ही ट्रेनने आलात की शेगावच्या बाहेरच तुम्हाला शेगाव ट्रस्टतर्फे चालवणारे फ्री बसेस चालत असतात. तुम्हाला दाखवतो कशा आहेत ते. अशी बस येते संस्थेची, जे आपल्याला स्टेशनवरनं डायरेक्ट आपल्या भक्तनिवासवर सोडणार, ती पण मोफत. तर आता बसने जस्ट मी उतरून चाललो आहे माझ्या भक्तनिवासाकडे. आणि भक्तनिवास कसा आहे आणि मी का तिथे थांबतो आहे हे मी तुम्हाला दाखवेनच. आणि फटाफट फ्रेश होऊन पहिला आधी श्रींचे दर्शन घेऊन येतो, कारण की त्यांचं आता जे प्रसादाचं टायमिंगसुद्धा झालेलं आहे आणि गर्दी पण खूप कमी आहे. तर आपण डायरेक्ट भेटूया आता पहिला श्रींच्या देवलात. हे चप्पल ठेवण्याचं स्थान आहे, बघू शकतात. एका स्टँडवर 3,500पर्यंत चप्पल ठेवली जाते. एवढा मोठा स्टँड आहे. मी फर्स्ट टाईम अशा देवस्थानच्या ठिकाणी बघितलं की इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की मुखदर्शनाला किती वेळ लागेल आणि श्रींचे समाधी दर्शनाला किती वेळ लागेल. असं मी कुठल्याच देवलात बघितलं नाही. मला कॅमेऱ्यात दिसतंय चांगलं की काय ठाऊक नाही, पण खरंच खूप छान व्यवस्था आहे. ते 2 लाईन वेगळे होतात. तिथं श्रीचे समाधीकडे जायचं असेल तर इथे, आणि हे मुखदर्शनसाठी. किती गर्दी आहे बघा, लोक कसं निवांत बसले. तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या श्रींचे. बघा, ही वरना लाईन येते, ही दर्शनची लाईन आहे. आणि ही अशी इथं श्रींचं गाभार आहे, ते खाली खूप स्वच्छता आहे इथे कसं प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिकली आहे. आणि साफसुथरं एवढं की आपल्याला स्वतः लाज वाटते. आपलं घर एवढं स्वच्छ आहे तेवढं हे स्वच्छ आहे. हे आहे महाप्रसादालय. ते श्रींचा प्रसाद भेटतं 10 वाजल्यापासून. आणि हे पूर्ण प्रसादालय आहे. इथे हात धुवायला सोय आहे. इथून आत जायचं आणि इथून बाहेर यायचं. इथून तुम्ही प्रत्येक इकडचे जे सेवेकरी आहेत त्यांच्या हातात झाडू आणि सुपडं दिसणारच. म्हणजे थोडा तरी कचरा आला तरी लोक साफ करतात. मी आलो आता महाप्रसाद घ्यायला. आणि किती गर्दी आहे बघा महाप्रसादासाठी. एवढे श्रींचे भक्त आहेत. आज कमीच आहेत म्हणतात. श्रींचा जो महाप्रसाद होता त्यात पिठलं, परत डाळ बिल होती. खूप छान होतं. आणि देवाचा प्रसाद कधी नाव नाही ठेवायचं असतं. छान, खरंच खूप छान होतं. इथून आता आपण चाललो आहे महाराजांच्या प्रकटस्थळी, जिथं पहिल्यांदा महाराज बंकटलाल ह्याला दिसले होते. त्याच्या घराच्या बाहेर पत्रावल्या टाकल्या होत्या. तिथे उष्ट अन्न खाताना महाराज दिसले त्यांना. तर इथून काहीतरी 1.5 किलोमीटर आहे. ठीक आहे, चालत असं गावाची मजा घेत जाऊ शकतो आपण.
पण म्हातारा माणूस असेल तर प्लीज तुम्ही स्किप करा, रिक्षा करा, ते काय 50 रुपये घेतात. आणि जर तुम्ही सोलो असाल तर असं गावाची मजा घेत चला. नवीन शहरात आलं की जरा चालत फिरा, म्हणजे आपल्याला त्या बोलतात ना शहराचं चांगली माहिती मिळेल. इथं सेम गावासारखं वाटतं बघा, बैलांची जोडी आहे, बैलगाडी आहे, सेम गावच. हेच ते वडाचं झाड आहे जिथं पहिल्यांदाच श्रींचे व्यंकटलाल याला दर्शन झाले. इथेच ते पत्रावल्या फेकले होते ह्याच्या मुदाखाली. तिथे महाराज उष्ट खाताना दिसले. याचे छायाचित्र पण दिलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, आणि हे झाड. प्रकट स्थळ तर झालं. आता बघूया आनंद सागर उघडा आहे काय. उघडा असेल तर जाऊया, नाही तर गरमी तर खूप होते इथे. आपल्या महाराष्ट्र बोलतोय, मुंबईपेक्षा गरमी आहे इथे. आता मी फोन केला होता घरी, तर बोलता मुंबईला जरा पाऊस लागतोय आणि इथे खूप गरम होतंय. तर मी आज आलो आहे विसावा भक्त निवास शेगाव. ह्या भक्त निवासमध्ये राहायचं कारण म्हणजे इथे आपण जर समजा सोलो ट्रॅव्हलर असाल तर इथं आपल्याला डॉम भेटतं, ते पण 70 रुपयात 24 तासासाठी. ते कसं आहे डॉम ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. पण 70 रुपयात आपण जर एकटे असाल तर. आणि इथे 3 भक्त निवास आहेत. जसं मी आता विसावा भक्त निवासमध्ये राहतो आणि त्याच्यानंतर दुसरं एक आहे आनंद सागर भक्त निवास, आणि दुसरे अजून एक आहे, पण ते मंदिराच्या जवळ असल्यामुळे ते वर्षाच्या 12 महिने तुम्हाला फुलच भेटणार, कारण की ते वॉकेबल डिस्टन्स आहेत आणि तिथून रेल्वे स्टेशन पण जवळ आहे. पण तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल एकटेच असाल तर नक्की तुम्ही इथेच या, कारण की इथे तुम्हाला नक्की भेटणार राहायला रूम, ते पण 70 रुपयात. ते साफसफाई बघा. हे बघा साफसफाई आहे, कसे लोक साफसफाई करतात. आणि इथं हे सगळे इकडचे लोक आहेत, त्यांचे कपडे सुकस घातलेले आहेत. हे 24 नंबर डॉमेट्री जिथं मी राहतो. 70 रुपयात आपल्याला असा डोम भेटतो. बघा अशा खॉट टाकलेल्या आहेत आणि वर श्रींचा फोटोसुद्धा आहे. प्रत्येक रूममध्ये असतो. एका रूममध्ये कमीत कमी 12 ते 13 असतात. वर पंख्याची सोय बी सगळी आहे. हा बघा कसा नजारा आहे. असं सगळ्या भक्ती निवासमध्ये तुम्हाला सोय सुविधा आहे. तर इथे आतमध्ये तुम्हाला सगळं खाण्यापिण्याची सुविधा आहे. कॉफी इथे 10 रुपयाला आहे. टेस्ट कशी आहे ते आपण बघूया. 10 रुपयात काय भेटतं इथे. तुम्हाला बोलतो ना, ह्या जे निवासस्थळ आहे त्याच्या गेटच्या बाहेर जायची गरजच नाही. सगळं तुम्हाला इथं आतमध्ये अवेलेबल आहे. पाणी तर निःशुल्क आहे आणि चाय बी सगळं आतमध्येच आहे. जेवणपासून सगळं आतमध्येच आहे. तुम्हाला 70 रुपयामध्ये 60 रुपयामध्ये पोट भरून जेवण भेटणार आहे. तर असं आपल्याला कॉफीचं टोपन भेटतं. 10 रुपये कॉफी आहे इथे. अशा प्रकारचे इथं दिले जाते चहा, कॉफी आणि दूध.
कॉफ़ी एक नंबर आहे. पण एक नंबर कॉफ़ी आहे. ही बाहेरची 25 रुपयाला भेटते ना, ती इथे 10 रुपयात भेटते. खूप छान, खूप म्हणजे खूप छान. हे बघा भक्त निवासच्या बाजूला किती छानसं गार्डन केलेलं आहे. असा छानसं गार्डन आणि एक सुखकर संध्याकाळ. खूप छान वाटतंय इथे. पण काय करणार, जायला लागणार मुंबईला, जॉब पण आहे. अजून काय आपला चॅनल मोनेटाईज सोडा, अजून बोलतात ना, अजून कशात नाही काय नाही, फाटकेत पाय आहे सध्या. तर बघूया, तुमचा सपोर्ट जर असेल तर नक्की कधीतरी होईल मोठा चॅनल. आणि तुम्हाला व्हिडिओज कुठली पाहिजे हे नक्की मला कमेंट करून सांगा, जर इथपर्यंत आला असाल तर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. आणि राहिलं बजेट म्हणजे मी मुंबईवरून आलो शालिमार एक्सप्रेसनी, तिचं रिझर्वेशन होतं. तर ते एक मला पडलं 380 रुपयाला स्लीपरचं. आता मी जाणार आहे ते अमरावती एक्सप्रेसनी, ते पण मला 380च पडलं आहे रिझर्वेशन स्लीपर क्लासला. इथे येऊन तुम्हाला खर्च काहीच नाही आहे तसं बघायला गेलं तर. कारण की दुपारचं जेवण तुम्ही श्रींच्या मंदिरात करू शकतात. आणि बाकी भक्त निवासमध्ये तर तुम्हाला राहण्याचे 70 रुपये आणि खाण्यापिण्याचे 60, म्हणजे ते 200 रुपये पकडा. बाकी ट्रॅव्हलिंग तर तुमचं फ्रीमध्ये होतच आहे. भक्त निवास ते स्टेशन, नाहीतर मंदिर पकडा. आणि दुसरं काय तुमचं स्वतःचा काय पर्सनल खर्च असेल ते सोडलं तर तुम्ही 1000 रुपये तुम्ही इथे येऊ शकतात, सोलो असाल तर. हो, जर तुमची फॅमिली असेल तर कॅल्क्युलेशन करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की कमेंट करून सांगा मला पुढची व्हिडिओ काय पाहिजे, मी नक्की त्याच्यावर हे करेन. आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. हो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.